नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या आपल्या एका क्लिकवर असतील. तर सर्वात आधी बघूया आजच्या ठळक घडामोडी. न्यूज हेडलाईन्स. प्रायोजक व्हिजन मास्टर्स. मोफत संगणकीकृत नेत्र तपासणी, आजीवन मोफत सेवा आणि अस्सल ब्रँडेड फ्रेम सर्वोत्तम किमतीत. आजच भेट द्या. ओबेरॉय कॉम्प्लेक्स, रतनलाल प्लॉट, नेकलेस रोड, अकोला. व्हिजन मास्टर्स. 3 पिढ्यांचा विश्वास, उत्तम दृष्टीचा सहवास. रस्ते दुरुस्ती की दिखावा, खड्ड्यात चक्क टाकला लाल गेरू. डोणगाव मधील नागरिक संतप्त. अकोला जिल्ह्यात नीट पेपर फुटी संदर्भात तीव्र आंदोलन. महाराष्ट्र बंदला मिळाला प्रतिसाद. अकोला शहरात अपघाताला निमंत्रण. लक्झरी बस स्थानक असतानाही खासगी बसचा रस्त्यावर ताबा. आरटीओ कारवाई करणार का? अकोला एज्युकेशन सोसायटी व न्यू इंग्लिश हायस्कूल कला महाविद्यालय अकोला यांचा शताब्दी वर्षारंभ सोहळा संपन्न. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा गतिमान पाठलाग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे व्यासपीठ अजिंक्य भारत न्यूज. आता बघूया सविस्तर बातमीपत्र. डोणगाव ते शेलगाव देशमुख या मुख्य मार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करताना प्रशासनाने डांबर किंवा गिट्टीऐवजी चक्क लाल गेरूट माती टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो दुचाकी, 4 चाकी तसेच शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ प्रवास करतात. मात्र खड्डे कायमस्वरूपी बुजवण्याऐवजी केवळ माती टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे हा गेरू काही तासातच वाहून जात असून खड्डे पुन्हा पूर्ववत होत आहेत. त्यामुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दुरुस्तीवर खर्च दाखवून प्रत्यक्षात निकृष्ट काम होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केलाय. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दर्जेदार डांबरीकरणासह कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. अजिंक्य भारत प्रतिनिधी गजानन वाघमारे, डोणगाव. दिल्लीत संसद भवनाकडे शांततेत मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ 23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. हातात गुलाबाची फुले आणि पुस्तके घेऊन शांततेच्या मार्गाने संसद भवनाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला होता. अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या होत्या. अनेक विद्यार्थिनींनाही मारहाण झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात विविध भागात निदर्शने काढण्यात आली आणि या आंदोलनात महिला, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदविला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दिल्लीतील घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटत असून अकोल्यातील आंदोलनाने महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अकोला शहरातील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6, जो सध्याचा राष्ट्रीय महामार्ग 53 आहे, त्यावरील लक्झरी बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले स्वतंत्र लक्झरी बस स्थानक उपलब्ध असतानाही अनेक खासगी प्रवासी बसेस मुख्य रस्त्यावरच उभ्या राहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी थेट रस्त्यावर होत असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मार्ग अकोला शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक आहे. नागपूर, अमरावती, बुलढाणा, खामगाव तसेच मुंबईकडे जाणारी वाहतूक या मार्गावरून सातत्याने सुरू असते आणि अशा परिस्थितीत रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी बसेसमुळे इतर वाहन चालकांना मार्ग काढणे कठीण होते. विशेष म्हणजे अनेक बस चालक प्रवासी चढविणे उतरण्यासाठी थेट मुख्य रस्त्यावरच थांबतात. त्यामुळे दुचाकीस्वार, 4 चाकी वाहने तसेच जड वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा धोका अधिकच वाढतो. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकाच्या मते बस स्थानकाच्या आत जागा उपलब्ध असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. काही खासगी बस ऑपरेटर प्रवाशांच्या सोयीच्या नावाखाली मुख्य रस्ताच तात्पुरता बस स्टँड म्हणून वापरत असल्याची तक्रार आहे. या प्रकारामुळे केवळ वाहतुकीचा वेग कमी होत नाही, तर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होतो. संबंधित विभागाने सर्व खासगी बसांना अनिवार्यपणे लक्झरी बस स्थानकातूनच प्रवासी घेण्याचे आदेश द्यावेत. रस्त्यावर बस उभी करणाऱ्या वाहनांवर आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी
पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करावे, वारंवार नियम मोडणाऱ्या बस ऑपरेटरचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करावी, प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके, अकोला. अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला व न्यू इंग्लिश हायस्कूल व कला महाविद्यालय अकोला यांच्या 100व्या वर्षात पदार्पण शताब्दी वर्षारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त 100व्या वर्षात पदार्पणाचा हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण, संस्थेची गौरवशाली परंपरा, शैक्षणिक वारसा जपत आयोजित या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, लोकमान्य टिळक प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर समूह गीत रक्ष रक्ष ईश्वरा चे सादरीकरण सुद्धा करण्यात आले. मान्यवरांची व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर स्वागत सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिथी म्हणून अंतरिक्ष पुंडलिक संस्थेचे अध्यक्ष राजेश्वर देशपांडे, कार्याध्यक्ष विलास देशपांडे, सहसचिव जितेंद्र पातुरकर, विजय नानोटी, के.आर. जोशी, सहदेव रोटे, ऍडव्होकेट मोती सिंह होता, नरेंद्र देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य माधव सुधाकर मुंशी यांनी प्रास्ताविक करून शाळेच्या गौरवशाली परंपरेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. या शताब्दी वर्षा समारंभाला सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि सोहळा हा संपन्न झाला. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्र. आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक वेचक बातम्या. नीट व इतर स्पर्धा परीक्षातील कथित पेपर फुटी प्रकरण तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी शहर व तालुका काँग्रेस कमिटी मलकापूर यांच्या वतीने कारंजा चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कारंजा चौकात एकत्र आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान काही काळ रस्ता रोको करण्यात आल्याने कारंजा चौक परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर केले. निवेदनात नीट पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्याची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली. अजिंक्य भारत प्रतिनिधी कैलास काळे, मलकापूर. नाशिकच्या ओझर येथील चौरेमळा ते बजरंग नगर या महत्वाच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून दररोज MIDC मध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. अलीकडे झालेल्या पावसामुळे रस्त्यालगतची काही झाडे धोकादायक स्थितीत आली आहेत. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांनी प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, धोकादायक झाडांची छाटणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदचा प्रभाव अमरावतीतही पाहायला मिळाला. विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मोर्चा दरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। या आंदोलनात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवण्यात आंदोलन जंतर मंतरवर जे अमानुषपणे मारहाण झालेली आहे विद्यार्थ्यांना, आणि ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे, म्हणून त्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये बंदचा जो पुकार दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी, त्या बाळासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाला आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे लोक आज अमरावती बंद करत आहे आणि अमरावती बंदला सुद्धा व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे। त्या कारणानं विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे, म्हणून हा निषेध सर्वीकडे नोंदवण्यात येत आहे। उद्या या व्यापाऱ्यांची सुद्धा लेकरं शिक्षण घेत आहे, म्हणून त्यासाठी हे आंदोलन आम्ही ताकदीनं करत आहे आणि हे आंदोलन चालूच राहणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या आडगाव येथे अतुलदादा मते युवा मंच आणि नाशिक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार 22 जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। आडगाव येथील मारुती मंदिरात आयोजित या रक्तदान शिबिराची सुरुवात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी आडगाव परिसरातील नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याचा संदेश दिला। यावेळी समाजसेवक तथा अतुलदादा मते युवा मंच संस्थापक अतुलदादा मते यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीविषयी आपले मनोगत व्यक्त केले। या रक्तदान शिबिराला गावातील ज्येष्ठ नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक, आडगावचे ग्रामस्थ तसेच अतुलदादा मते युवा मंच आणि आडगावचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी बाळापूर तालुक्यात बंदचे आयोजन करण्यात आले होते। या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या बंदच्या हाकेला तालुक्यातील व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। नीट परीक्षेतील पेपर फुटी तसेच टीईटी परीक्षेतील पेपर फुटीच्या विरोधात देशभरातील विद्यार्थी विविध संघटनांकडून जन आक्रोश रॅली काढण्यात आली होती। या आंदोलनाला सत्ताधारी पक्षाने हिंसक वळण देत विद्यार्थ्यांवर केलेल्या कथित अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ बाळापूर तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी बंदला पाठिंबा देत सरकारचा निषेध नोंदविला। या बंद दरम्यान व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। चंदन जंजाळ, बाळापूर तालुका प्रतिनिधी, अजिंक्य भारत न्यूज। ऍज अ डायरेक्टर ऑफ श्री कोचिंग क्लासेस मी इथे याच्यासाठी आलेलो आहो का बरं, कारण की मी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शिकले आहे ना। हे कसं होते माहित आहे का, नाहीतर मी ऍडमिशनला आलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांची गोष्ट आली त्यावेळेस मेलो, असं नाही झालं पाहिजे म्हणून मी इथे आलेलो। मी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन करतो। प्रत्येक वर्षी माझा जो रिझल्ट आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगला असतो। मी इथे आलेलो कारण माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी ही आहे की ज्यावेळेस विद्यार्थ्याची गोष्ट येणार त्यावेळेस मी आय विल बी स्टँड ओव्हर। थँक्यू। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रस्ते दुरुस्ती की दिखावा, खड्ड्यात चक्क टाकला लाल गेरू, डोणगाव मधील नागरिक संतप्त। अकोला जिल्ह्यात नीट पेपर फुटी संदर्भात तीव्र आंदोलन, महाराष्ट्र बंदला मिळाला प्रतिसाद। अकोला शहरात अपघाताला निमंत्रण, लक्झरी बस स्थानक असतानाही खासगी बसचा रस्त्यावर ताबा, आरटीओ कारवाई करणार का? अकोला एज्युकेशन सोसायटी व न्यू इंग्लिश हायस्कूल कला महाविद्यालय अकोला यांचा शताब्दी वर्षारंभ सोहळा संपन्न। तर आजच्या ह्या बातमीपत्रात आपण बघितल्या विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या। अद्यापही आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तसेच आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते। बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग। नमस्कार।